वाईट टाकलेल्या तिघांना परत समाजात घेण्यासाठी देऊळवाले समाज जात पंचायतीने 3 लाख रुपये दंड आणि गाढवावरून गावात धिंड काढण्याची शिक्षा सुनावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या यवत इथे घडलाय। या प्रकरणी 16 पंचांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 1 वर्षापूर्वी सुपे इथे झालेल्या देऊळवाले समाजाच्या जात पंचायतीमध्ये बाळासाहेब पवार, विलास पवार आणि विलास खोले यांना पंच रामा अण्णा निंबाळकर आणि इतर 15 पंचांनी समाजातून वाईट टाकलं। गेल्या 10 मार्चला पुन्हा बोरीपारधी इथे समाजाची जात पंचायत बसली। त्यात बाळासाहेब पवार आणि वाईट टाकलेल्या इतर दोघांना पंचांनी बोलवलं। त्यावेळी पंचांनी या तिघांना प्रत्येकी 3 लाख रुपये दंड आणि टक्कल करून गाढवावरून धिंड काढण्याची शिक्षा सुनावली। ही शिक्षा पूर्ण केल्यानंतरच परत समाजात घेतलं जाईल अशी धमकीही दिली गेली। या प्रकरणी संबंधित पंचांविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी जात पंचायतीविरुद्ध गुन्हा नोंदवला। आम्हाला वाळीत टाकलेले आहे। आमच्या समाजाने नुसतंच वाळीत टाकलं नाही तर आम्हाला समाजामध्ये घेण्यासाठी प्रत्येकी 3 लाख रुपये असा दंड सांगितलेला आहे। नुसता दंड पण नाही सांगितला तर आम्हाला गावावरून गाढवावरून धिंड काढू आणि टक्कल करावं लागेल आणि एवढं जर तुम्हाला मान्य असेल तरच आम्ही तुम्हाला आमच्या समाजामध्ये घेऊ अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिथं कोणी असे पीडित लोक आहेत आणि ज्यांना वाळीत टाकलं जातं समाजामधून तिथं नेमकी मदत करायला जात असते आणि काल देखील आम्ही त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्यांना धीर मिळाला आणि काल FIR दाखल झाली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।